मित्रमैत्रिणींनो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्यासमोर मी सादर झालो आहे आकारिक चाचणी क्रमांक 1 फर्स्ट युनिट टेस्ट 2024-25च्या क्लास 10च्या इंग्लिश या विषयाचा येऊ शकणारा पेपर आणि त्या पेपरमधील दिलेल्या प्रश्नांची आपल्याला लिहिता येणारी उत्तरे. अशाच पद्धतीचे आपल्याला आकारिक चाचणीचे व्हिडिओज ज्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका ह्या सोडविलेल्या आहेत असे व्हिडिओज बघायचे असतील तर ही प्लेलिस्ट आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहू शकता किंवा वर आय बटनवर सुद्धा त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे किंवा त्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्यामधून आपण तेही बाकीच्या वर्गाचे बाकीच्या विषयांचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आकारिक चाचणी 1 फर्स्ट युनिट टेस्ट वर्ग 10वा सब्जेक्ट इंग्लिश यामधील दिलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांची आपल्याला लिहिता येणारी उत्तरे. हाच पेपर तुम्हाला येऊ शकतो किंवा अशाच पॅटर्नवरचा व्हिडिओ जो पेपर आहे तो तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे या पेपरला आपण जास्तीत जास्त शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका. चला तर बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे यामध्ये. डू ॲज डायरेक्टेड, कम्प्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. दिलेल्या जे शब्द आहेत त्यामध्ये एक एक अल्फाबेट मिसिंग आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. पहिला आहे PLE तर तो आहे PLENTY प्लेंटी. दुसरा आहे PAMENTS तो आहे पेमेंट्स PAYMENTS. तिसरा आहे CACH तो आहे कॅच CATCH कॅच. चौथा आहे STUY तर तो आहे स्टडी STUDY. त्यानंतर दुसरा विचारलेला आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावायचे असतात वर्ड्स म्हणजेच A पासून Z पर्यंत जो ऑर्डर आहे त्या ऑर्डरनुसार. मग पहिला अल्फाबेटच पाहायचा असतो आपल्याला प्रत्येक शब्दाचा. या ठिकाणी बघा जॉब, फूड, साऊंड, व्हिलेज हे दिलेलं आहे. आपण ABCD नुसार पहिला अल्फाबेट पाहूया. ABCDEFGEF F आलेला आहे पहा म्हणून पहिला वर्ड येईल फूड. GHIJ जे आहे म्हणून जॉब. KLMNOPQRS आलेला आहे म्हणून साऊंड. TUV आलेला आहे म्हणून व्हिलेज. मग आपला क्रम होईल या ठिकाणी फूड, जॉब, साऊंड आणि व्हिलेज. दुसरा आहे वॉश, वॉटर, वेस्ट, बॉन्ड. या ठिकाणी सर्वांची सुरुवात W ने झालेली आहे. मग दुसरा अल्फाबेट पाहूया. दुसरा अल्फाबेट सुद्धा सर्वांमध्ये A आहे. मग तिसरा अल्फाबेट पाहूया ABCDEFGHI वेस्ट मध्ये म्हणून तो पहिला वर्ड येईल. JKLMN वॉन्ट मध्ये म्हणून तो दुसरा वर्ड होईल. OPQRS वॉशमध्ये यस आहे म्हणून तो तिसरा आणि चौथा उरलेला आहे तो वॉटर. आपला क्रम काय होईल मग वेस्ट, वॉन्ट, वॉश, वॉटर. ठीक आहे. त्यानंतर विचारलेलं आहे पंक्च्युएट द फॉलोइंग. दिलेल्या दिलेल्या सेंटेन्सला तुम्हाला पंक्च्युएट करायचं आहे म्हणजेच कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क असे तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स वापरायचे आहेत. जॉन आस्क्ड आय मे हॅव अ सोल्जर्स ड्रेस स्क्वायर. या ठिकाणी जॉनच्या तोंडचं बोललं गेलेलं वाक्य आहे म्हणून आपण लिहूया पहिल्यांदा जॉन आस्क्ड, नंतर कॉमा देऊया, नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे, नंतर लिहायचं आहे आपल्याला आय मे हॅव अ सोल्जर्स ड्रेस स्क्वायर, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज आणि फुल स्टॉप. अशा पद्धतीने त्याला पंक्च्युएट करायचं आहे. दुसऱ्यामध्ये मे बी यू आर राईट मटर्ड रामलाल. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीचं वाक्य आहे. मटर्ड रामलाल म्हणजे रामलाल पुटपुटला म्हणून या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर मेचा M मोठा लिहायचा आहे मे बी यू आर राईट. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करायचा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे आणि लिहायचं आहे मटर्ड रामलाल आणि शेवटी द्यायचं आहे फुल स्टॉप. अशा पद्धतीने आपण हे पंक्च्युएट करू शकतो. त्यानंतर विचारलं आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स. 4 वर्ड्स बनवायचे आहेत तुम्हाला मिनिमम 3 अल्फाबेट्स असलेले. या ठिकाणी एक स्पेलिंग दिलेली आहे शब्दाची तो आहे इंडिपेंडन्स. त्याच्यापासून 4 शब्द तुम्हाला बनवायचे आहेत. मग ते 4 शब्द कोणते बनवू शकतो. एक बनवू शकतो आपण डिपेंड, एक बनवू शकतो आपण पेन, एक बनवू शकतो आपण डेन आणि एक आहे पिन. असे 4 शब्द आपण या ठिकाणी बनवू शकतो. त्यानंतर क्वेश्चन 2 पहा. रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. या ठिकाणी एक पॅसेज दिलेला आहे एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड नावाचा आणि त्या पॅसेजच्या आधारावर तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. एक पॅटर्न यामध्ये हाच तुम्हाला फॉलो करायचा आहे. बघा पहिला A1 आहे. या ठिकाणी मी तुम्हाला पॅसेज दाखवणार नाही कारण पॅसेज दाखवायला गेलो तर ही व्हिडिओ मागे पुढे होईल म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट प्रश्न आणि त्यातील उत्तरे हे या पॅसेजमधून सांगणार आहे. कम्प्लीट द सेंटेन्सेस विथ द इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेज. दिलेल्या पॅसेजमधून दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे तिच्या आधारावर तुम्ही सेंटेन्स कंप्लीट करा. द बेबी लंगूर स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक. तर याचं उत्तर आहे लाईक अ लीफ इन द वाईन. दुसरा द रायटर्स फादर प्रोव्हाइडेड तर आहे फर्स्ट एड. तिसरा द बेबी लंगूर्स आईज तर याचं उत्तर आहे वेल्ड अप विथ टीयर्स.
आणि चौथा आहे द रायटर रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ कूप 2, तर याचं उत्तर पॅसेज मध्ये आहे अलाउ द मदर ऍक्सेस टू हर बेबी. त्यानंतर दुसरा आहे पहा A2 कम्प्लीट द फॉलोइंग विथ द इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेज. या ठिकाणी तुम्हाला तेच कम्प्लीट करायचं आहे. या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे, अटेम्प्ट्स दॅट हेल्प द बेबी लंगूर टू रिवाईव्ह. असे कोणते प्रयत्न केले गेले की ज्याच्यामध्ये बेबी लंगूर जो आहे तो रिवाईव्ह झाला. तर यामध्ये पहा त्यांनी ऑप्शन दिले आहेत. द रायटर टूक द बेबी लंगूर टू देअर बॅकयार्ड. लंगूर वॉज लेड ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. त्यानंतर रायटर स्प्लॅश्ड कोल्ड वॉटर. ही ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. ठीक आहे, हे अशा पद्धतीने आपल्याला ते कम्प्लीट करायचे होतं. त्यानंतर आहे A3 फाइंड आउट द सिनोनिम्स फ्रॉम द पॅसेज फॉर द फॉलोइंग. दिलेल्या शब्दांसाठी तुम्हाला सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द काय करायचे आहेत, शोधून काढायचे आहेत आणि लिहायचे आहेत. पहिला आहे ग्रेट डिस्ट्रेस, तर तो शब्द आहे ट्राउमा. दुसरा आहे अनसेन्स्ड फिलिंग, तर तो शब्द पॅसेजमध्ये आहे शॉक. त्यानंतर आहे मूव्ह, मूव्हचा अर्थ होतो स्टिअर आणि स्टील म्हणजेच या ठिकाणी पॅसेजमध्ये आलेला शब्द आहे मोशनलेस. ठीक आहे. त्यानंतर A4 पाहूया काय म्हणतोय, डू ॲज डायरेक्टेड. डू ॲज डायरेक्टेड, जसं सांगितलंय तसं करा. काय म्हणतोय, माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर हा अंडरलाईन पार्ट आहे आणि याचा उत्तर येईल किंवा हा पार्ट उत्तर येईल असा एक प्रश्न तुम्हाला बनवायचा आहे, फ्रेम अ WH क्वेश्चन. ठीक आहे. मग हा पार्ट असणारा जो आहे उत्तर तो कसा लिहू आपण, या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे की द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर त्याच्या पूर्वी शब्द काय आहे, ऑन. ऑन म्हणजे च्यावर. मग आपण ऑन पासूनच या ठिकाणी प्रश्नाची सुरुवात करूया. ऑन व्हॉट माय अटेन्शन वॉज फिक्स्ड आणि शेवटी क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी क्वेश्चन बनवायचा असतो. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. काय म्हणतोय, राईट द करेक्ट क्वेश्चन टॅग. करेक्ट क्वेश्चन टॅग लिहा. मग या ठिकाणी पहिल्यांदा वाक्य जसं तसं लिहा, शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. त्यानंतर वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब आहे का, नाही. मग अशा वेळी आपल्याला मेन वर्ब मधून डूचा फॉर्म बाय काढायचा असतो. सॅट आहे म्हणजे डीड बाहेर निघाला. मग वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, ते वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणून क्वेश्चन टॅग करताना निगेटिव्ह करायचा असतो. मग डीडचा गुण आपण डिडंट, एन अपॉस्ट्रॉफी टी लावू. डिडंट वाक्याचा सब्जेक्ट लिहा शी आणि शेवटी क्वेश्चन मार्क. म्हणजे डिडंट शी ह्या त्याचा काय होईल, क्वेश्चन टॅग होईल. त्यानंतर A5 काय म्हणतोय, हाऊ विल यू हेल्प अन इंज्युअर्ड बर्ड ऑर ॲनिमल. एखादा जखमी झालेला पक्षी किंवा प्राणी असेल तर त्याला तुम्ही कसं मदत कराल. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने ते आपल्या मताने लिहायचं असते. मी या ठिकाणी ते कसं लिहिलं ते सांगतो तुम्हाला. आय विल फर्स्ट टेक इट टू ए सेफ प्लेस. Then I will check its wounds and try to soothe it with some medicines. I will also behave with it as a friendly manner and will try to take out from the pain. ठीक आहे. अशा पद्धतीने मी या ठिकाणी हाऊ विल यू हेल्प अन इंज्युअर्ड बर्ड म्हटलेलं आहे, तर ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला. तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता किंवा तुमच्या मताने जसं वाटेल तसं तुम्ही लिहू शकता. त्यानंतर क्वेश्चन 3 कडे जाऊया आपण. रीड द पोएम अँड आन्सर द क्वेश्चन. एक पोएम दिलेली आहे या ठिकाणी बघा. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, आहे की नाही, अ टीनेजर्स प्रेयर असेल ही. तर या पोएमवर तुम्हाला खाली काही प्रश्न विचारले तिथे आपण तेच करणार आहोत. या ठिकाणी पोएम न दाखवता मी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्सचे आन्सर्स सांगणार आहे. A1 काय म्हणतोय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. पर्याय निवडा आणि सेंटेन्स कम्प्लीट करा. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज. त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये 2 ऑप्शन आहेत, एक माईट आहे राईट आहे, तर आपला ऑप्शन आहे राईट. द पोएट वॉन्ट्स टू से नो वेन, तर 2 ऑप्शन आहेत ऑपॉर्च्युनिटी आणि टेम्पटेशन, तर या ठिकाणी येईल टेम्पटेशन कम्स हिज वे. एज ग्रुप ऑफ स्पीकर इन द पोएम इज, टीनेजर आहे म्हणजेच तो काय आहे 13 to 19चा आहे. त्यानंतर द पोएट विशेस टू लिव्ह अंडर द, तर याचं येईल गायडन्स ऑफ ऑलमायटी. ठीक आहे. A2 मध्ये काय म्हणतोय, इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. कोणत्या कंडिशन मध्ये पोएटला त्याची बॉडी मेंटेन करायची आहे, तर याचं उत्तर आहे पोएम मध्ये दिलेलं पहा. द पोएट वॉन्टेड टू कीप हिज बॉडी क्लीन सो दॅट ही कॅन बी फिट फॉर लाईफ इच अँड एव्हरी डे. ठीक आहे. आणि मग या ठिकाणी तुम्हाला बघा शेवटी A3 विचारलेला आहे, आयडेंटिफाय द फिगर्स ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. पहिलं जसं दिलं आहे, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, तर हा फिगर ऑफ स्पीच आहे. या ठिकाणी डिअर लॉर्ड म्हटलेला आहे म्हणजे डायरेक्ट त्याला ऍड्रेस केला आहे म्हणून तो आहे अपॉस्ट्रॉफी. आणि त्यानंतर जो दुसरा विचारलेला आहे, अँड फिट फॉर लाईफ इच डे, तर या ठिकाणी F रिपीट झालेला आहे फिट आणि फॉर मध्ये, तर त्या ठिकाणी तो असेल अलिटरेशन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा 20 मार्कांसाठी आलेला क्लास 10चा इंग्लिश या सब्जेक्टचा
फर्स्ट युनिट टेस्ट म्हणजेच आकारिक चाचणी क्रमांक 1चा येऊ शकणारा एक पेपर आहे आणि त्यातील प्रश्नांचे स्वरूप हे असेच असेल. कोणताही तुम्हाला पेपर आला तरी त्यांची उत्तरे अशाच पद्धतीने तुम्हाला लिहायची आहेत. ठीक आहे. ही प्लेलिस्ट आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पाहून घेऊ शकता किंवा वर आय बटनवर सुद्धा ही प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण तेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता. ठीक आहे. तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी भेटणार आहे. तोपर्यंत या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्त शेअर करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण नेहमी युट्यूबवर सर्च करत राहा एज्युकेशनल मनोहर. चला तर मी आपली रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.